तर नमस्कार मंडळी, मी अदिती जुन्यामध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर आपल्या नांदेडमध्ये आलेला आहे नागब्रह्म, जे की आहे तारासिन मार्केटला. तर तिथल्या इडलीची टेस्ट करायला आज आपण आलेलो आहोत. तर चला जाऊया आणि इडलीची टेस्ट करूया. तर आपल्याला इथं फ्रँचायझीमध्ये काय काय देतात त्यांनी तुम्हाला? फ्रँचायझीतून बॅटर भेटतं इडलीचं. ते फक्त आपण काढून त्यामध्ये एक इडली मिक्स येतं. इडली मिक्स ॲड करून 2 मिनटं त्याला हलवून इडली टाकायची असते. 11 मिनटामध्ये इडली होते. पण बॉयलरमध्ये टाकल्या म्हणजे तर हे आता याच्यामध्ये आपण काय टाकत आहे? हे इडली मिक्स आहे. अच्छा, ते पण वरूनच तुम्हाला भेटतं का? फ्रँचायझी पण येतं. म्हणजे याच्यानं इडली सॉफ्ट आणि चांगली होते. स्पंची. तर मंडळी, आपण आता आहोत तारासिन मार्केटला आणि इथं जी नागब्रह्मची फ्रँचायझी आहे ती भैयांची आहे. तर त्यांच्याशी आपण बोलूया. भैया, तुमचं नाव काय आहे? माझं नाव प्रदीप सरगुडे आहे. अच्छा, सर इथल्या फ्रँचायझीच्या लोकांना रिस्पॉन्स काय आहे? लोकांना ही इडली खूप आवडते. लेकरांना ते सॉफ्ट इडली असल्यामुळे लोक अट्रॅक्ट होत आहेत, खात आहेत. लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे. अच्छा, सर आपल्या इथं म्हणजे स्पेशली काय काय आहे? नागब्रह्ममध्ये कोणत्या इडली स्पेशल आहे? नागब्रह्मची स्पेशल इडली म्हणजे बटर इडली आहे, साठे इडली आहे. त्यावर मतलब ते म्हणजे त्यावर घी आणि मसाला टाकून स्पेशल इडली भेटते. ते त्यामध्ये 14 पीस येतात. मटन इडलीमध्ये छोटे छोटे असतात ते. आणि थाटे इडली म्हणजे एक मोठी पीस येते, त्यामध्ये घी आणि मसाला येतो त्यावर. तर आपल्या इथल्या नांदेडकरांना सगळ्यात जास्त कोणची इडली आवडती आहे? नांदेडकरांना रेग्युलर इडली आणि बटन इडली खूप आवडते. अच्छा, त्यासाठी रिस्पॉन्स खूप चांगला आहे. म्हणजे बटन इडली आणि जी आपली रेग्युलरची इडली आहे सर ती. आणि नागब्रह्मचं असं आहे म्हणे की 10 रुपयाला आपल्याला एक पीस भेटतं. हा, सर 10 रुपयाला एक पीस आणि त्याच्यावर चटणी आणि सांबार असं असतं. सर तुम्हाला कोणाला फ्रँचायझी जर घ्यायची असेल तर मी नंबरही देते यांचा. आणि आतमध्ये आता बघूया आपण यांनी की इडली वगैरे कसं बनवतात ते. नागब्रह्मची स्पेशल सट्टे इडली आणि बटर इडली, ज्याच्यामध्ये 14 पीस भेटतात. तर पहिल्यांदा आपण सट्टे इडली ट्राय करूया. त्याच्यात मस्तपैकी त्याने डाळ टाकलेली आहे, फूड चटणी मसाला.
चटणी आणि सांबार दोन्ही पण मस्त आहेत. आता काय करू, एक छोटी वाली बटर येईल, एका पीसमध्ये एक तुम्ही खाऊ शकता आरामशीर. लगेच पोटात पण बिरगळती आणि एकदम मस्त टेस्ट. तुम्हाला ट्राय करायची असेल तर नक्की या तारासिंग मार्केटला आणि ट्राय करा नाचबेव गाईडने. गरमागरम मेनली आपण ट्राय केलेली आहे. नाचरममध्ये आपल्याला चहा, कॉफी आणि लेमन टी पण भेटते. तर आपण दोन्ही पण ट्राय करूया. पहिले करूया कॉफी. एकदम मस्त अशी कॉफी आहे. आता जे लेमन टीचे फॅन आहे त्यांच्यासाठी ही पण एकदम मस्त आहे. तर तुम्ही ट्राय करू शकता इथे नाचरममध्ये.